आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। धुळे शहरामध्ये नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे। गोळीबार प्रकरणासह उमेदवार बिनविरोध करण्याच्या कथित प्रकारावरून त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केलेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि भाजपाच्या उमेदवारांवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात बोलताना गोटे यांनी सांगितले की भाजपाने शहरातील नामचीन गुंडांना उमेदवारी देऊन धुळे शहर गुंडांच्या हवाली केले। अशा उमेदवारांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचा दावा त्यांनी केला। उमेदवार बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून पैसे, आमिषे आणि दबाव तंत्राचा वापर करण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही गोटे यांनी केला। विरोधात उभे असलेल्या उमेदवारांना विविध प्रकारचे प्रलोभन देऊन माघार घेण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी म्हटले। 2 जानेवारी रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर भाजपाने केवळ पत्रक काढून कोणतीही ठोस भूमिका न मांडल्याचा आरोप करत या गंभीर घटनेची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे गोटे यांनी नमूद केले। यासोबतच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अनेक उमेदवारांच्या अर्जांमध्ये त्रुटी असतानाही ते पात्र कसे ठरवण्यात आले, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। या आरोपांमुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता असून या प्रकरणावर भाजपकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उमेदवार बाहेर आहेत, त्या उमेदवारांची तुम्ही मुलाखत घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सर्व उमेदवारांवर दबाव टाकला, गुंड पाठवले, पैशांची अमिष दाखवली आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते शहरामधले जेवढे सगळे नामचीन गुंड आहेत त्या सगळ्यांना उमेदवार करून हे शहर भारतीय जनता पक्षाने गुंडाच्या ताब्यात दिलेलं आहे। सामान्य माणसाला यानंतर न्याय मिळेल अशी परिस्थिती राहिलेली नाही। गोळीबार होऊनही एक निषेधाचा शब्द सुद्धा निघाला नाही त्यांच्याकडे काय, आणि आम्ही गुंडगिरी खपवून देणार नाही म्हणजे दुसऱ्याची त्यांच्या चालेलच काय, याबद्दल सुद्धा त्यांनी काही पत्रक काढलं नाही। यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने शहर तुम्हाला सगळ्यांना पुढे फार गंभीर प्रकार आहे। ज्या कुठल्या अधिकाऱ्यांचं केलं त्यांनी केलेलं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे। याचं कारण असं आहे की हलकट घेतल्यानंतर आणि कागदोपत्री पुरावा दिल्यानंतर तुम्ही उमेदवारी अर्ज स्वीकारता, याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की तुम्ही अपात्र उमेदवाराकडनं काहीतरी आर्थिक लाभ करून घेतलेला आहे। समजलं? संपादक भूषण पवार। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।